नमस्कार डिअर डॉक्टर, या आमच्या खास कार्यक्रमामध्ये मी अपूर्वा राजगोळकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। या कार्यक्रमामध्ये आपण विविध विषयांबद्दल चर्चा करत असतो आणि आज चर्चा करणार आहोत आर्थरायटिसबद्दल। आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नम्म वैद्यशालाचे नामांकित तज्ञ डॉक्टर, यांचं मी मनापासून स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार डॉक्टर, आपला आजचा विषय सुरुवात करूया। तर आर्थरायटिस म्हणजे काय? तर आजचा आपला विषय आहे आर्थरायटिस। आर्थरायटिस म्हणजेच इन्फ्लमेटरी डिजेनरेटिव्ह डिसीज ज्याला आपण म्हणतो, किंवा साध्या भाषेत जर म्हणायचं झालं तर त्याला वात, संधिवात असं सुद्धा म्हणू शकतो। इन्फ्लमेटरी डिजेनरेटिव्ह डिसीज म्हणजे नेमकं काय की जिथे इन्फ्लमेशन आहे, इन्फ्लमेशन म्हणजे सूज, आणि डिजेनरेशन म्हणजे झीज होणे। सूज असल्यासोबत तिथे झीज होतीये हाडांची, त्याला आपण म्हणतो इन्फ्लमेटरी डिजेनरेटिव्ह डिसीज। नॉर्मल नाही आहे, पेशंट ईजमध्ये नाही आहे, म्हणून त्याला आपण डिसीज म्हणतो। ओके, सो आर्थरायटिस म्हणजे काय? ऑर्थो म्हणजे हाडं आणि आयटिस म्हणजे इन्फ्लमेशन। आर्थरायटिस म्हणजे हाडांचं एक प्रकारचं सूज, इन्फ्लमेशन। तर सपोज फॉर एक्झाम्पल असे आपण दोन हाडं बघितले, हे जे दोन हाडं असतात हे एकमेकांवरती घर्षण करू नये म्हणून त्यामध्ये कार्टिलेज असतं, आणि ह्या कार्टिलेजच्या मध्ये असतं सिनोव्हियल फ्लुइड। ठीक आहे, तर आर्थरायटिसमध्ये काय होतं, दोन हाडांमधलं जे कार्टिलेज असतं त्याची झीज व्हायला लागते किंवा ते कमी व्हायला लागतं, आणि जे सायनोव्हियल फ्लुइड आहे त्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं। त्यामुळे काय होणार की जे जॉईंट स्पेसेस आहेत, नॉर्मली ह्या ज्या जॉईंट स्पेसेस आपल्याला लागतात ह्या कमी व्हायला लागतात। जॉईंट स्पेसेस कमी झाल्यामुळे काय होईल, हे जे बोन्स आहेत ते एकमेकांवरती घर्षण करायला लागतील, आणि जेव्हा फ्रिक्शन होणार तेव्हा तिथे दुखणार, तिथे पेन असणार। तर आर्थरायटिसमध्ये आपण बघतो की पेशंटला खूप जास्त सिव्हिअर प्रमाणात पेन होणे, दुखणे, जॉईंट्समध्ये आखडण आल्यासारखं वाढणे, आखडाहन आपण ज्याला म्हणतो, स्टिफनेस म्हणू शकतो त्याला, अशा प्रकारचे सिम्पटम येऊ शकतात। तर आर्थरायटिसबद्दल तर आपण बोलूयात, पण त्याआधी आपण इन्फेक्शन आणि इन्फ्लमेशनबद्दल थोडं जाणून घेऊ की हे काय असतं। आर्थरायटिसमध्ये आपण बोललो की इन्फ्लमेशन येतं, पण हे इन्फ्लमेशन कशा प्रकारचं आहे? तर बेसिकली काय असतं ना, आपल्या शरीरामध्ये कुठलाही फॉरेन पार्टिकल जेव्हा एंटर होतो त्याला आपण इन्फेक्शन म्हणतो। एखादा बॅक्टेरिया, एखादा जीवाणू, स्मॉल पार्टिकल्स किंवा स्मॉल फॉरेन पार्टिकल्स जे असतात ते अफेक्ट करतात बॉडीला, तेव्हा काय होतं, आपली बॉडी फाईट करायला लागते, आपली बॉडी सिम्पटम प्रोड्यूस करायला लागते। इन जनरलसुद्धा आपण बघतो की आपण एखाद्या धुळीच्या वातावरणात गेलो, डस्ट पार्टिकलमध्ये जर गेलो तर आपल्याला लगेच शिंका यायला लागतात। तर हे बॉडीचं एक नॅचरल मेकॅनिझम आहे, त्या धुळीच्या पार्टिकलला फुफ्फुसांपर्यंत किंवा लंग्सपर्यंत पोहोचू द्यायचं नाही आहे, म्हणून काय करणार, आपली बॉडी शिंका प्रोड्यूस करणार, जेणेकरून तो पार्टिकल बाहेर पडणार। तर हे एक बॉडीचं मेकॅनिझम आहे। दुसरी गोष्ट जर आपण बघितलं तर काय, साधा मच्छर जरी चावला आपल्याला, डास चावले, तर काय होतं, तिथे लालसर जागा होते, तिथे सूज आल्यासारखं होतं, म्हणजे ती एक बॉडीचं मेकॅनिझम आहे। तिथे बॉडी WBC RBCs ह्या ज्या सेल्स असतात, ज्या डिफेन्सिव्ह मेकॅनिझममध्ये रोल प्ले करतात, त्या तिथे येणार आणि त्या इन्फेक्शनला स्प्रेड न होऊ देण्यासाठी फाईट करत असतात। ठीक आहे, तर इन्फेक्शनमुळे काय काय सिम्पटम्स येऊ शकतात पेशंटला, इन्फ्लमेशन होणे, रेडनेस, फीवर। बेसिकली आपण बघतो की फीवर, ताप येणे, हा पण एक बॉडीचा डिफेन्सिव्ह मेकॅनिझमचाच एक प्रकार आहे। ताप येणे म्हणजे काही खूप मोठा आजार असणे किंवा खूप काही बिघडलं आहे शरीरामध्ये असं नाही आहे। तर ताप केव्हा येतो व्यक्तीला, की जेव्हा एखादा बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये गेला आहे, आणि त्यावेळेस काय होतं की त्या बॅक्टेरियाला किंवा त्या जीवाणूला मारण्यासाठी एक स्पेसिफिक टेम्परेचर लागत असतं, स्पेसिफिक टेम्परेचर लागतं त्या जीवाणूंना। तर ते कसे मरतील, एका हाय लेवलच्या टेम्परेचरवरतीच ते डेड होऊ शकतात। मग बॉडी काय करते की आपल्या बॉडीचं टेम्परेचर ते राईज करते, बॉडीचं टेम्परेचर एवढं वाढतं की जेणेकरून ते मरतील। तर हे एक नॅचरल मेकॅनिझम आहे बॉडीचं, म्हणजे आपली बॉडी इतक्या चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टींना फाईट करण्याचा प्रयत्न करतं। तर जे इन्फ्लमेशन किंवा जी सूज बिकॉज ऑफ इन्फेक्शन येणार ही वेगळी, पण आर्थरायटिसमध्ये काय होतं आहे, जे इन्फ्लमेशन आहे हाडांचं हे विदाऊट इन्फेक्शन, तिथे कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नसतानासुद्धा जेव्हा सूज येते, त्या आजाराला किंवा त्या येणाऱ्या सूजला आपण काय म्हणतो, ऑटो इम्युन डिसीज। तर ऑटो इम्युन डिसीज म्हणजे काय? ऑटो इम्युन डिसीज म्हणजे आपली इम्युनिटी, आपल्या शरीरातली जी इम्युनिटी आहे ही स्वतःशीच लढत असते। ओके, स्वतःच्याच बॉडीला स्वतःच्याच सेल्ससोबत लढणं, त्या बॉडीवरती किंवा त्या पार्ट्सवरती रिॲक्ट होणं, त्याला आपण म्हणतो ऑटो इम्युनिटी, ऑटो इम्युन आजार।
तर आर्थरायटिसमध्येच आपण बघतो की रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, सोरायटिक आर्थरायटिस जे प्रकार आपण आता डिस्कस करणार आहे हे येतात ऑटोइम्युन डिसीजमध्ये. पण जेव्हा हाडांचं इन्फ्लमेशन, हाडांची सूज जेव्हा एखाद्या इन्फेक्शनमुळे होते, एखाद्या इन्फेक्शियस पार्टिकलमुळे होते, तर ते जातं आपलं सेप्टिक आर्थरायटिसमध्ये. तेव्हा काय असतं ना की ब्लडमध्ये किंवा रक्तामध्ये एखादा विषाणू किंवा जीवाणू आला आहे तर इन्फेक्शन होणार आणि ते हाडांवरती अफेक्ट करणार. दॅट इज अ सेप्टिक आर्थरायटिस. तर डॉक्टर आपल्याला अजून एक कॉलर रेडी आहे. हॅलो. हॅलो. नमस्कार, आपलं नाव? सर, मी सचिन बोलतोय अलिबागवरनं. टीव्ही सीजन आहे ना, थोडं प्रश्न विचारायचा होता डॉक्टरांशी. ओके, डॉक्टर आहेत, कॉल कनेक्ट करते, बोला डॉक्टरांशी. हॅलो. हा मॅडम, नमस्कार. मी सचिन बोलतोय अलिबागवरून. नमस्कार. मॅम, 2 वर्षापासून आपलं जे अंगठा असते ना ते सूज येते आणि सर्व सांधे वगैरे दुखत आहेत, जॉईंट बरं. पेन्स होत आहे. कुठला, पायाचा अंगठा म्हणताय की हाताचा अंगठा? मॅडम, पायाचं. ओके. कधीपासून त्रास होतोय तुम्हाला? मॅडम, एक्झॅक्ट 2 वर्ष झाले मॅम. ओके. आणि तुमचं वय काय आहे सध्या? मॅम, 34. ओके. तर यासाठी काय औषध वगैरे घेतले तुम्ही आधी? नाही मॅम, डॉक्टरांशी दाखवलो, फक्त ते पेनकिलर वगैरे देत आहेत. म्हणजे जेव्हा आपण मेडिसिन घेतो तेव्हा बरं वाटायला, नंतर रिपिटेशन व्हायला. बरं बरं. तर बघा, तुमचा हा जो आजार आहे म्हणजे तुम्हाला युरिक ॲसिड वाढल्यामुळे जो आपण म्हणतो गावठी आर्थरायटिस, त्यामधला हा एक प्रकार वाटतोय. गावठी आर्थरायटिसमध्ये काय होतं की पेशंटच्या शरीरामध्ये, त्याच्या रक्तामध्ये युरिक ॲसिडची लेवल प्रमाणापेक्षा जास्त होतं आणि हे युरिक ॲसिड हळूहळू काय होतं मग अंगठ्याच्या म्हणजे पायाचा जो अंगठा आहे त्या जॉईंट स्पेसेसमध्ये ते डिपॉझिट व्हायला लागतं आणि त्यामुळे तुम्हाला तिथे त्रास होण्याची संभावना होऊ शकते. तर हा त्याच प्रकारचा आपल्याला आजार वाटतोय. तर यासाठी तुम्हाला म्हणजे तुम्ही मेडिसिन्स वगैरे घेतलं तर तुम्हाला बाहेरून पेन किलर किंवा स्टिरॉइड यासारख्या गोष्टी मिळू शकतात, पण ह्या तुम्हाला तात्पुरता रिलीफ देऊ शकतात. ठीक आहे. तर यामध्ये नम्मा होमिओपॅथीमध्ये किंवा इन जनरल होमिओपॅथिक प्रॅक्टिसमध्ये आपण काय करतो आहे की तुम्हाला जे युरिक ॲसिडची लेवल तुमची वाढती आहे तर ही का वाढती आहे त्याचं मूळ कारण शोधून आपण त्यावरती उपाय करत असतो. आणि सोबत तुम्हाला ऑक्झिलरी लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणजे तुमच्या जेवणामधलं जे प्रोटीनचं प्रमाण आहे ते तुम्हाला थोडं कमी करावं लागेल, जेणेकरून की तुमच्या ज्या लेवल्स वाढलेल्या आहेत ह्या आपल्याला बॅलन्स करता येतील. ओके मॅम. या व्यतिरिक्त आणखी काही त्रास होतोय तुम्हाला? नाही मॅम, फक्त आता चरायला खूप त्रास व्हायला, म्हणजे तो अंगावर सुचते ना. बरोबर. तर तुम्ही लवकरात लवकर नम्मा होमिओपॅथिकला भेट द्या, जेणेकरून आम्ही तुमचे केस डिटेल स्टडी करून तुम्हाला मेडिसिन देऊ शकतो. ओके मॅम. ओके. थँक्यू. थँक्यू. कॉल केल्याबद्दल धन्यवाद आपला. तर संधिवात म्हणजे काय याबद्दल सांगितलात. तर आता संधिवातामध्ये किती प्रकार आहेत आणि याची लक्षणे आपल्याला कशी आढळून येतात? तर आर्थरायटिसबद्दल आपण जे बोललो आहे त्यानंतर आपण आर्थरायटिसच्या टाईपकडे वळूयात. टाईप्समध्ये आपण भरपूर प्रकारात आपल्याला आर्थरायटिसचे टाईप्स बघायला मिळतात. फ्रिक्वेंटली आमच्याकडे जे पेशंट येतात ते येतात रुमॅटॉइड आर्थरायटिस, ऑस्टिओ आर्थरायटिस, गावठी आर्थरायटिस, सोरायटिक आर्थरायटिस आणि अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, सेप्टिक आर्थरायटिस अशा प्रकारच्या केसेस आपल्याला डेली लाईफमध्ये बघायला मिळतात. तर या सगळ्या प्रकारांमधून आज आपण सर्वात महत्त्वाचे जे आजार आहेत किंवा जे कॉमनली आपल्याला बघायला मिळतात त्यापैकीच एक रुमॅटॉइड आर्थरायटिस. रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजेच आमवात ज्याला आपण म्हणतो, हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. यामध्ये काय होतं की स्वतःचीच बॉडी स्वतःच्याच जॉईंट्सला अफेक्ट होती आहे, त्यावरतीच ती लढती आहे, एक प्रकारे त्याच्यावरती फाईट चालू आहे. तर त्यामुळे काय होणार की हे हाडांचं जे आहे हे इन्फ्लमेशन होणार. ठीक आहे. नॉर्मल हाडांमध्ये जेव्हा इन्फ्लमेशन होतं तेव्हा काय काय त्रास होऊ शकतो पेशंटला, तर हे आपण बघूयात. तर रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये काय असतं ना, हे पॉली आर्थरायटिसमध्ये येतो हा टाईप. पॉली आर्थरायटिस म्हणजे की जिथे भरपूर जॉईंट्स अफेक्ट आहे. रुमॅटॉइड आर्थरायटिस हा जो आजार आहे हा आपल्याला लहान जॉईंट्समध्ये बघायला मिळतो. तर लहान जॉईंट शरीरामध्ये कुठे कुठे असतात, तर हातांची जी बोटं आहेत, हे जे हातांची बोटं किंवा पायांची बोटं, आपले जे एल्बो जॉईंट आहे, रिस्ट जॉईंट आहेत, ह्या सगळीकडे आपल्याला बघायला मिळतो. आणि हा बायलॅटरल साईडला आपल्याला बेसिकली बघायला मिळतो. म्हणजे जे जॉईंट अफेक्शन आहे हे दोन्ही साईडला आपल्याला दिसणार. सो यामध्ये काय होणार की लहान जॉईंट्स अफेक्ट होणार. तर हे जे छोटे छोटे जे जॉईंट्स आहे या जॉईंट्समधलं जे कव्हरिंग आहे, हे जे वरचं कव्हरिंग असतं हे स्टीफ होणार, एक कडकपणा किंवा ताठरपणा त्यामध्ये येणार. तर त्यामुळे काय होणार की पेशंटला प्रॉपर ह्या ज्या मूवमेंट असतात ह्या मूवमेंट रिस्ट्रिक्ट होणार. पेशंटला हा हात पण पूर्णपणे वळवता येणार नाही. थोडंसं पण काही काम केलं तर पेशंटला त्रास होणं सुरू होतं.
खूप जास्त प्रमाणात दुखणं, थंडीच्या वातावरणात गेल्यावरती पेशंटला त्रास सुरू होणं, रेग्युलर ॲक्टिव्हिटी परफॉर्म न करू शकणं, या सगळ्या गोष्टींमुळे चिडचिडपणा वाढणं, थकवा वाढणं, ह्या सगळ्या गोष्टी पेशंटला आपल्याला बघायला मिळतात. तर डॉक्टर आपल्याला अजून एक कॉलर रेडी आहे. हॅलो, हेलो, नमस्कार, आपलं नाव? प्रिया बात कर रही हूँ नागपुर से. ओके, डॉक्टर आहेत, बोला डॉक्टरांशी. मॅडम नमस्कार, मी नागपूरमधून बोलत आहे. प्रिया. बोला बोला. आमच्या बाबांना संधिवातचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. आणखी काय त्रास होतोय किंवा कधीपासून त्रास आहे त्यांना? 10 वर्षापासून संधीमध्ये थोडा त्रास होतोय. उठणं बैठण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम होते त्यांना. ओके, ठीक आहे. तर 10 वर्षापासून त्रास आहे आणि त्यांचं वय सध्या किती आहे? आता 60 चाललंय. 60. गुडघेदुखीचा त्रास आहे जास्त त्यांना? गुडघ्यांमध्ये दुखतंय, कुठे दुखतंय? गुडघ्यामध्ये दुखतंय. ओके, ठीक आहे. तर हा जो आजार आहे, तुम्ही जे सांगताय त्यावरून असं वाटतं की हे ऑस्टिओआर्थरायटिसचे सिम्पटम्स असू शकतात किंवा असतीलच. हा जो आजार आहे हा एज रिलेटेड आपण म्हणतो बघायला मिळतो युजली. तर तुमच्या वडिलांचं जे वय आहे ते वाढलेलं सुद्धा आहे, त्यामुळे सुद्धा हा ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास बघायला मिळतो. सेकंड थिंग काय असतं माहिती आहे का, की जसं जसं वय वाढतं तसं तसं व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फॉस्फरस याची कमतरता भासायला लागते शरीरामध्ये. मग हे जे कॅल्शियम सप्लिमेंटेशन किंवा कॅल्शियम भरून काढण्यासाठी बोन्समधून ओढलं जातं, कारण की बोन्समध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. ठीक आहे. तर हे कॅल्शियम जेव्हा बोन्सकडून वापरलं जातं तेव्हा इनडायरेक्ट त्याचा इफेक्ट काय होतो की बोन्स ठिसूळ व्हायला लागतात. बोन्समध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी व्हायला लागतं, तर त्यामुळे सुद्धा यांना हा त्रास होऊ शकतो. तर बोला. आणि त्यांना शुगरचा बी प्रॉब्लेम आहे. बरं. तर बघा का, मेडिसिन पण चाललंय त्यांचं. ओके, ठीक आहे. आता घ्यालेत मेडिसिन, इंग्लिश मेडिसिन आहे. ओके. तर इथे कसं झालं आहे, पेशंटला ऑस्टिओआर्थरायटिस तर आहेच, पण सोबत डायबिटीसचा सुद्धा त्रास आहे. म्हणजे एक प्रकारचा कॉम्प्लेक्स डिसीज आपण ज्याला म्हणतो. मोठे मोठे आजार प्रेझेंट आहेत. तर डायबिटीसमध्ये काय करतो पेशंट युजली, पथ्य पाणी खूप जास्त प्रमाणात पाळायला लागतो. त्यामुळे जे स्पेसिफिक किंवा जे आवश्यक घटक आहे शरीरामध्ये ते जात नाही आणि त्याचा इफेक्ट मग तुमच्या जॉईंट्सवरती व्हायला लागतो. आपण डायबिटीसच्या कॉम्प्लिकेशन्समध्ये बघतो की त्याचा इफेक्ट किती ऑर्गन्स, सेल, टिश्यू, ऑर्गन्स, जॉईंट सगळ्या गोष्टीवरती होतो. तर हा त्यातलाच एक प्रकार दिसतोय. तर होमिओपॅथिक पद्धती किंवा नम्म होमिओपॅथीला जर तुम्ही व्हिजिट करत असाल तर डेफिनेटली आपण त्यांच्या डायबिटीससाठी आणि ऑस्टिओआर्थरायटिससाठी खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट आपण त्यांना देऊ शकतो. कॉल केल्याबद्दल धन्यवाद आपला. सेकंड टाईप जो आपण बघतो तो आहे ऑस्टिओआर्थरायटिस. ऑस्टिओआर्थरायटिस ज्याला आपण संधिवात म्हणतो. सो ऑस्टिओ म्हणजेच काय, बोन. आर्थरायटिस म्हणजे काय, जिथे इन्फ्लमेशन आहे. ऑस्टिओआर्थरायटिस हा येतोय ऑलिगोआर्थरायटिसच्या टाईपमध्ये. ऑलिगोआर्थरायटिसबद्दल आपण बोललो की ज्यामध्ये कमीत कमी 5पेक्षा जॉईंट कमी अफेक्ट होतात. सो मोस्ट ऑफ द टाईम इथे काय होतं आहे, आपण रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये बघितलं होतं की तिथे छोटे छोटे जॉईंट्स अफेक्ट होतात शरीरामधले. पण ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये काय होतं की जिथे तुमच्या शरीरातले मोठे जॉईंट्स अफेक्ट होत आहेत. तर शरीरातले मोठे जॉईंट्स म्हणजे कुठले, तर नी जॉईंट असेल, हिप जॉईंट असेल, तुमचा शोल्डर जॉईंट असेल, एल्बो जॉईंट असेल, मणक्याचा जो मानेचा जो जॉईंट आहे तो असेल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या येतात ह्या ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये येतात. पण मोस्ट प्रॉमिनंट आपल्याला जे दिसतं हे जिथे दिसतं नी जॉईंट्समध्ये, म्हणजे आपल्याला गुडघ्यांमध्ये हा त्रास जाणवतो. सो हा जो आजार आहे एज रिलेटेड आहे. डेफिनेटली वाढत्या वयासोबत आपल्याला हा आजार बघायला मिळतो. आधीच्या काळात कसं होतं की हा जो आजार आहे हा जवळपास 40 नंतर किंवा 50 नंतर बघायला मिळायचा. पण बदलत्या जीवनशैलीमुळे, लाईफस्टाईलमुळे काय होतं की हा आजार आपल्याला लवकर प्रमाणात पण दिसायला लागला आहे. म्हणजे 25 नंतरसुद्धा हा आपल्याला दिसू शकतो. सो यामध्ये काय असतं ना, मोठे जॉईंट्स म्हणजेच नी जॉईंट. तर काय असतं यामध्ये, परत आपण तेच सांगूया की हे जो जॉईंट आहे हा सपोज फॉर एक्झाम्पल हा गुडघ्याचा जॉईंट आहे. ठीक आहे. तर गुडघ्याच्या जॉईंट्समध्ये एवढा स्पेस तरी असतो की जेणेकरून हे प्रॉपरली मूवमेंट करू शकतील. पण जेव्हा हा जॉईंट स्पेस कमी होणार तेव्हा काय होणार की हे एकमेकांवरती घासले जाणार, घर्षण होणार आणि परत तिथे दुखणार. तर हे घर्षण का होतं किंवा तिथला जॉईंट स्पेस कमी का होतो, तर परत तेच कारण आहे याचं पण की जे जॉईंटवरती सॉफ्टमध्ये मूवमेंट व्हावी यासाठी ते कार्टिलेजचं कव्हरिंग असतं. हे कार्टिलेज जेव्हा हळूहळू डॅमेज होणार, जॉईंटच्या स्पेसमधलं जे फ्लुईड असतं, सायनोव्हिल फ्लुईड कमी होणार, तेव्हा जॉईंट स्पेसेस कमी होतात आणि तो जो जॉईंट असतो किंवा ज्या 2 हाडं आहेत हे एकमेकांवरती घासली जाणार.
सो काय होणार, तिथे घासली जाणार म्हणजे तिथून आवाज येणार. जॉईंट जेव्हा एकमेकांवरती घासतील तेव्हा तिथून दुखणार. तर सिम्टमॅटिक किंवा लक्षणांवरून जर आपण समजायचं असेल ऑस्टिओआर्थरायटिस, तर काय होतं की जॉईंट सुजणार. जॉईंट सुजणार म्हणजे काय, तिथे इन्फ्लमेशन आहे. इन्फ्लमेशन म्हणजे काय, तिथे गरमपणा आहे, जिथे हॉटनेस आहे. आपण गुडघ्यांना पण जर टच करून बघितलं ऑस्टिओआर्थरायटिस पेशंटला, तर तिथे आपल्याला गरम फील होतं. हॉटनेस किंवा वॉर्मथ आपण त्याला म्हणतो. टेंडरनेस म्हणू शकतो. थोडं पण तुम्ही जर त्याला प्रेस केलं तर ते तुमचं दुखू शकतं, दुखायला लागतं. नंतर पेन खूप जास्त सिव्हिअरली आपण बघतो की पेशंट उठून बसला किंवा चालायला लागला तर त्याला खूप प्रमाणात दुखायला लागतं. कंटिन्यू मूवमेंट केल्यावर बरं वाटतं. फिजिकल एक्झामिनेशन जर आपण केली, पेशंटला गुडघ्याची तपासणी जर केली, तर तिथे कटकट असा एक आवाज येतो. क्रिपिटस साऊंड आपण त्याला म्हणतो. काय येतो हा कटकट आवाज, कारण की तिथे जॉईंट फ्लुइड कमी झालं आहे. त्यामुळे काय होणार, की हे जे दोन हाडं आहे ही एकमेकांवरती घासल्या जाणार, त्यामुळे तिथून आवाज प्रोड्यूस होतो. सो अशा प्रकारचे सिम्टम आपल्या ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये बघायला मिळतात. तिसरा प्रकार आहे गावटी आर्थरायटिस. सो हे गावटी आर्थरायटिस म्हणजे काय असतं, तर गाऊट म्हणजे काय की रक्तामध्ये जेव्हा युरिक ॲसिड लेवल वाढते, प्रमाणापेक्षा लेवल्स जेव्हा वाढतात तेव्हा त्या धोकादायकच ठरू शकतात पेशंटसाठी. युरिक ॲसिड जेव्हा रक्तामध्ये प्रमाण वाढतं तेव्हा आपल्याला गाऊट झालं आहे असं आपण म्हणू शकतो. तर ही युरिक ॲसिडची जी लेवल असते ही नॉर्मली आपण बघतो की 3.7 to 7पर्यंत आपल्याला मेंटेन ठेवायची असते. ओके, सो जास्त जर झालं, 7पेक्षा जर याचं प्रमाण वाढलं तर ते काय असतं, युरिक ॲसिड. हे युरिक ॲसिड बोन्सच्या जॉईंट्समध्ये म्हणजे जॉईंट्सच्या स्पेसेसमध्ये डिपॉझिट व्हायला लागतं. म्हणूनच आपण गाऊटला क्रिस्टल आर्थरोपॅथीसुद्धा म्हणतो. क्रिस्टल म्हणजे काय की तिथे क्रिस्टलसारखा स्टोनसारखं तिथे तयार व्हायला लागतं. हळूहळू काय होईल, युरिक ॲसिड जाऊन त्या हाडांच्या मध्ये साचायला लागेल. त्यामुळे काय होणार की पेशंटला सडनली त्रास होऊ शकतो, जसं की सिव्हिअर पेन होऊ शकतं, ॲक्यूट स्टेजमध्ये पेन होऊ शकतं. तिथे रेडनेस होणे, इन्फ्लमेशन होणे, हीट वाढणे, मूवमेंट कमी होणे किंवा टोचल्यासारखं त्रास होणे. टोचणार का बरं, कारण की तिथे डिपॉझिशन झालं आहे म्हणून तिथे टोचल्यासारखं दुखणार. तर मोस्ट ऑफ द टाईम हा जो गाऊट आहे, गावटी आर्थरायटिस आहे, हा आपल्याला पायाचा जो मोठा अंगठा आहे, दोन्ही साईडला कुठल्याही एका अंगठ्यावरती हा अफेक्ट होऊ शकतो. तर अंगठा सुजणे, अंगठ्यामध्ये लालपणा येणे, तिथे खूप जास्त गरम वाटणे, टोचल्यासारखं वाटणं, दुखणं, ह्या प्रकारचे सिम्टम्स आपल्याला युरिक ॲसिड वाढल्यामुळे भेटू शकतात. तर डॉक्टर आपल्याला अजून एक कॉलर रेडी आहे. हॅलो. हॅलो, नमस्कार, आपलं नाव? मी नांदेडहून बोलतोय सर. ओके, डॉक्टर आहेत, बोला डॉक्टरांशी. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम, मी नांदेडहून बोलतोय, राघव. बोला. मॅडम, मला एक 2 वर्षाखाली नाही का मॅडम, एक चिकनगुनियाचा प्रॉब्लेम, त्रास हे झाला होता, आजार झाला होता. बर. मग काही काळानंतर बराही झाला, पण मला आता हे 2 वर्षानंतर थोडं जॉईंट पेन खूप त्रास देतात मॅडम. ओके, ठीक आहे. हॅलो. हां, बोला. हे खूप त्रासदायक, बाहेर डॉक्टरांकडे दाखवलं पण तेवढा काही उपचार व्यवस्थित नाही वाटला मॅडम. ठीक आहे. तर तुमचा जो जॉईंट पेनचा त्रास आहे हा तुम्ही जसं मला सांगितलं की हा व्हायरल फीवर म्हणजे चिकुनगुनियाच्या नंतर झालेला आर्थरायटिस आहे. तर कसं होतं चिकुनगुनियामध्ये व्हायरल इन्फेक्शन, चिकनगुनिया म्हणजे एक प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन, ठीक आहे. तर हा जो व्हायरस असता आपण त्यावेळेला ट्रीटमेंट तर घेतो, पण हा व्हायरस पूर्णपणे शरीराला सोडत नाही. तर त्यानंतर काय होतं की हा व्हायरस आपल्या जॉईंट्सवरती अफेक्ट करतो आणि त्यानंतर जॉईंट्सला सूज येणे, जॉईंटमध्ये स्टिफनेस, पेन किंवा आग होणे, तिथे जॉईंट्सला गरमपणा वाटणे, अशा प्रकारचे सिम्टम्स प्रोड्यूस करायला लागतं. तर हा एक प्रकारे व्हायरल आर्थरायटिस जे आपण म्हणतो ना, हा त्यातलाच एक प्रकार आहे, ठीक आहे. जर सपोज तुम्ही त्याच्यासाठी अँटीव्हायरल ट्रीटमेंट किंवा कुठल्याही मेडिकेशन्स घेतल्या असतील फीवरसाठी, पण तो पूर्णपणे ट्रीट झालेला नाही आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की तुमचा जो आजार आहे तो आतून बाहेर काढायचा आहे. जे पण तुमचं जे व्हायरल इन्फेक्शन राहिलं आहे आतमध्ये ते पूर्णपणे ठीक केल्यानंतरच तुमचा जो आर्थरायटिसचा त्रास आहे तो नक्की बरा होऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यावर काही उपचार आहे मॅडम आपल्याकडे? बिलकुल. नम्म होमिओपॅथीमध्ये आपण होमिओपॅथिक उपचार पद्धती जी की खूप नैसर्गिक पद्धतीने करतो, त्यामध्ये आपण ॲडव्हान्स नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथिक मेडिसिन्स वापरतो पेशंटला, जेणेकरून पेशंटला कमीत कमी डोसमध्ये चांगल्यात चांगला रिझल्ट आपण देऊ शकतो. तर तुम्ही तुमच्या जवळ कुठे ब्रांच असेल तर तुम्ही अवश्य भेट द्या. कॉल केल्याबद्दल धन्यवाद आपला. तर आता नम्म वैद्यशाळामध्ये ट्रीटमेंट आपल्याला कशा प्रकारे भेटू शकते? सो होमिओपॅथिकमध्ये आपण काय करतोय, ॲडव्हान्स होमिओपॅथिक नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन आपण वापरतोय पेशंटसाठी.
नॅनोजेनेटिक म्हणजे काय की सिंगल आणि स्मॉलर डोस म्हणजे कमीत कमी डोसमध्ये पेशंटला आपल्याला ठीक करायचं असतं. सेकंड इम्पॉर्टंट थिंग म्हणजे आपण पेशंटच्या आजाराला ठीक करत नाही, तर आपण पेशंटला ठीक करतो आहे, आपण त्या पर्सनॅलिटीला ठीक करतो आहे. माणसामधला आजार ठीक न करता आपण त्या माणसाला हील करतो आहे. सो दॅट इज अ परफेक्ट आणि पूर्णपणे जे आपण म्हणतो की ही होमिओपॅथिक उपचार पद्धती आहे. ही ऑटोइम्युन डिसीजसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करू शकते. तुमच्या जॉईंट पेन का आहे, तुम्हाला जे सिम्पटम्स येत आहेत ते का बरं आहे, त्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करू शकतो. तर मेडिकेशनसोबत कसं असतं की पेशंटला ऑक्झिलरी लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणजे तो घरात बसून तो काय काय करू शकतो ह्या गोष्टी पण आपल्याला बघणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामध्ये त्याचं मिल्क इंटेक वाढवणे, कॅल्शियम सप्लिमेंटेशन न घेता कॅल्शियम कुठल्या खाण्यातून त्याला जास्त मिळेल अशा गोष्टी आपण पेशंटला सांगतो. व्यायाम वगैरे करणे, व्यायाम एक्झरसाइज केल्यामुळे पण जॉईंटमध्ये एक फ्लेक्झिबिलिटी येते. मूव्हमेंट केल्यामुळे कसं असतं ना, एक फ्लेक्झिबिलिटी येणे, मसल्सची स्ट्रेंथ वाढवणे जेणेकरून तुमचे जे जॉईंट आहे त्याचा सपोर्ट वाढेल. अशा प्रकारच्या गोष्टी करून आपण पेशंटला मदत डेफिनेटली करू शकतो. तर डॉक्टर, आता आजचा आपला हा विषय संपलेला आहे, तर वेळ झालेला आहे कार्यक्रम संपवण्याचा. तर आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आला आणि आर्थरायटिसबद्दल इतकी परिपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आज आपले डॉक्टर आपल्याला खूप काही माहिती अशी दिलेली आहे. जर आपल्यालाही डॉक्टरांशी भेटायचं आहे, नम्म वैद्यशाळामध्ये भेट द्यायचं आहे, तर जर आपल्यालाही डायरेक्टली डॉक्टरांशी भेटायचं आहे म्हटलं तर TV स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्रीवर नंबर कॉल करून अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरांशी आपण डायरेक्टली भेट करून घेऊ शकता.